राम स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति भक्ति स्वामी काज गुरु भक्ति भक्ति गुरु भक्ति राम स्वामी स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति भक्ति स्वामी काज भक्ति गुरु भक्ति राम स्वामी काज गुरु भक्ति रे ना स्वामी काज गुरु भक्ति राम भक्ति स्वामी काज गुरु भक्ति राम स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति भक्ति पितृवचन सेवा पति राम वचन सेवापति वचन सेवापति वचन 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 सेवापति राम पितृवचन वचन वचन पितृवचन रे Petro
पितृवचन सेवा पती सेवा पतिराम आणि हेची विष्णूची महापूजा पूजा हेची विष्णूची महापूजा महापूजा हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा हेची विष्णूची हेची विष्णूची महा पितृवचन सेवापते पितृवचन पितृवचन वचन सेवापति 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 पितृवचन वचन सेवापति पितृवचन वचन वचन पितृवचन पितृवचन सेवा सेवापति वचन 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 क्या पितृवचन सेवापति 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 पितृवचन पितृवचन सेवापति सेवा हेच विष्णूची महापूजा पूजा हेच विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा हेच विष्णूची महापूजा सेवापति 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 पितृवचन सेवापति सेवा
विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा विष्णूची महा पितृवचन सेवापती 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 पितृ पितृ पितृवचन पितृ पितृवचन पितृवचन सेवापती 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 वचन 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 सेवापती वचन सेवापती हेच विष्णूची महापूजा पूजा पूजा विष्णूची महापूजा विष्णूची विष्णूची महा विष्णूची महा विष्णूची महा विष्णूची महापूजा विष्णूची पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनभाव नाही दुजा सत्य बोले मुखे
दुखवे अनेकाच्या दुःखे हीच विष्णूची महापूजा अनभाव नाही दुजा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनभाव नाही दुजा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताजी दुसरे चरणा संताजी त्यांच्या कृपादारे कधेचा विस्तार कृपादारे कधेचा बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका सदा चली आई प्राण जाए परी वचन न जाई राम सिया राम जय दे राम राम सिया राम जय दे राम। या नैमित्तिक सेवेच्या अनुषंगानं सर्व भाविक भक्त नामांकित महाराष्ट्रात जी मंडळी कोणी आपल्या गळ्याच्या वैभवानं फिरतात, कोणी आपल्या बोटाच्या वैभवानं फिरतात, कोणी आपल्या विशाल अशा बुद्धीच्या अभ्यासानं फिरतात। एका म्हणता भले जची निंदिले मला सगळ्याची नाव पाठ नाहीत कशाला म्हणू, घेतो हळूहळू हळूहळू घेतो 1-2 वाजेपर्यंत, कारण आता 10 वाजलेत। हो 1-2 वाजेपर्यंत घेतो। या सेवेचं नैमित्य सोजरबाई सोपानराव गुट्टे आणि सोपानराव रामचंद्रराव गुट्टे। सोजरबाईची 13वी पुण्यतिथी आहे, बरोबर ना सर? 12वी। मला सोपानरावची 12वी म्हणून ऐकलं होतं मी। 7वी हो 12वी, तरी एक तप झालंच की, एक तप झालं आणि ही 7वी। वास्तविक पाहता मी घरी आल्यावर सरांच्या आमचे
संजय सर, राजे भाऊ घरी आल्यावर टाकळीचे माणसं माझ्या तोंडाकडे बघू लागली. वांगीच्या नाही बघितलं, त्याला माहित आहे. टाकळीचे तोंडाकडे बघू लागले. आता काय होतंय, ठेविले अनंते चित्ते असू द्यावे समाधान. मी म्हणलं गप बस त्र्यंबक, आता तू तुला आता काय बोलता येणार नाही का. कुठे गेले आपले मायापाशी बसलेले मप्रिल बांधून मागून आपला बोलू लागले. महाराज माग बसलेत, ते एवढं तोंडाकडे बघू लागले हे चष्मेवाले आमचे. बरं मी टाकलेलं 2 वर्ष झालं सेवा घडायली, पण ते एवढं तोंडाकडे बघू लागले. त्याला वाटलं महाराज अच्युत महाराज एकाएकी एवढे कशी काळे झाली. एकाएकी होतय माणूस शेतात काम केल्यावर उन्हात वारे केल्यावर काळं होतं, पण एवढं काळं त्याला मजा नाही इलाज आहे. मी काय करू. आणि बसलेले बरेच जण कीर्तन ऐकाय त्याचं आलेत. आता काय कायला अगोदर आल्यामुळे उठता बी येईना जाता बी येईना. त्याच्यात मजात जमीन आसमानचा फरक आहे. ते 30 मिनिटात आवरितात, मला 3 घंटे लागतात. अडचण अशी आली, जसं ते 22 तारखेचं निमंत्रण आलंय अयोध्याचं. परभणी जिल्ह्यातून 2 नाव आहेत, त्यामध्ये आमचं एक नाव आहे. आता आपल्या घरचा जर उत्सव असेल तर माणूस सहज भेटल्या म्हणतंय त्याची जराशी काय घ्या दखल घ्या, त्याच्यावर काय ठेवा लक्ष ठेवा. काही लोकांना नाही आवडलं. आपण आपल्या लल्लाला 500 वर्ष झालं पालात पाहिलंय. 500 वर्षे कुठं पाहिलंय, पालात पाहिलंय. आता कुठंतरी निवारा भेटलाय म्हणून उत्सव चालू आहे. त्या उत्सवाचा ओवापोव केला, काही लोकांना आवडला नाही. त्यांनी काल रात्री एक क्लिप केली. घ्या म्हणे महाराज लोक पक्षाशी निगडीत व्हालेत, पण त्याला हे माहित नाही वारकरी संप्रदाय एकच एक पक्ष आहे, बाकी पक्ष नाहीच. का वारकरी संप्रदाय पक्ष असल्यामुळं पक्षात या म्हणला. वारकरी संप्रदाय काय म्हणला, पक्ष असल्यामुळं बाकीच्या पक्षाईनं आमच्या पक्षात या म्हणला. आणि आमच्या पक्षात आल्यावर सगळ्या जातीला छत्रछायाखाली बसता येते. विठाला विठाला करावा विचार न लगे चिंता कोणाची. करावा विचार न लगे चिंता कवा. करावा विचार न लगे चिंता कोणाची. लहान थोरा लहान थोरा करावा विचार न लगे चिंता कवना. हरि हो करावा विचार न लगे चिंता कवना. करावा विचार न लगे चिंता कोणाची. करावा विचार न लगे चिंता यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाशी. संजय भाऊला चिंता नव्हती सरला, आमच्या राजे भाऊला चिंता नव्हती, पण गणेश महाराजांचा बीपी वाढला होता. है ना बाळूभाऊ. गणेश महाराजाला जेव्हा कळालं की आपली विकेट गेली, गणेश महाराज म्हणले बाळूभाऊ अवघड झालं बुवा. आणि मग मला 6:45ला फोन केला ह्या दोघांना. आता माझं पुढचं काय होतंय कोणाला ठाव. माझं 9 ते 11 कारेगाव सोनखेडपाशी कीर्तन होतं. मी गावापासून 5 किलोमीटरहून वापस आलेला आहे. तक्रार सांग नाही, पण
मोठ्या महाराजानं एवढ्यासाठीच मला निर्माण केलं असेल जिथं कमी. हा, आणि म्हणून या सेवेचा योग आहे. तुम्हा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. मोतीराम महाराजाची परंपरा आहे. आपल्या भागात साधू संतांना घालून दिलेली परंपरा आहे. मग माधव बाबाची, भगवान बाबाची, मोठ्या महाराजाची परंपरा आहे. आपल्या परंपरेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करणार नाहीत. मोठे महाराजाची कीर्तनं तुम्ही बऱ्याच जाणकार श्रोत्यांना ऐकलेली आहेत. मारुतराव महाराजाची कीर्तनं ऐकलेली आहेत ना. मोठे महाराज म्हणायचे, मोतीराम महाराज अभंगाची सेवा करू म्हणायचे. काय म्हणायचे? सेवा. आणि मोठे महाराज सुद्धा म्हणायचे तुकोबरायच्या गाथ्याच्या अभंगाची काय करायची? सेवा. कारण चिंतन हा विषय मोतीराम महाराजाच्या आणि मोठ्या महाराजाच्या परंपरेचा विषय नाही, पण रंगनाथ गुरुजीचा 100% आहे. कारण या दोन्ही बी लेकी, रंगनाथ गुरुजी बी आणि मोतीराम महाराज बी ठाकूरबुवाच्या लेकी आहेत. ह्या फक्त एकच आहे, एक ज्ञानाची गंगा घेऊन गेली आणि एक भक्तीची गंगा घेऊन गेली. म्हणून त्या परंपरेतले आपण आहेत. आपण सेवा करणार आहेत. किती वेळ करणार आहेत हे मलाही माहित नाही. हा, मग सेवा साधन आहे. सेवा काय आहे? साधन आहे. या साधनानं आपल्याला साध्यापर्यंत जायचं आहे. मग अभंगात तुकोबरायांनी त्या साधनावर आपला दृढ विश्वास पाहिजे. काय पाहिजे? दृढ विश्वास पाहिजे. साधन कोणतंही असू द्या, पण साधनावर जर विश्वास नसेल ना, साधन साधल्या जात नाही. काय होत नाही? साधन साधल्या जात नाही. आणि विश्वास असेल ना, साधन साधं असू द्या, साध्य प्राप्त केल्याशिवाय राहत नाही. विठाला त्याला शब्द टाकला निश्चय. काय टाकला? निश्चय टाकला. बऱ्याच गरीब कुटुंबातले लेकरं उच्च पदाला पात्र होतात. बऱ्याच बड्या लोकांचे लेकरं छोट्या पदापर्यंतही जात नाहीत. याचं एकच कारण आहे, त्यांचा साध्यावर आपला निश्चय नसतंय. काय नसतंय? साध्यावर काय, साधनावर काय नसतंय? निश्चय नसतंय. आई बापाचं काय घेणं नाही, होत राहतंय, आज न उद्या मिळणारच आहे. या निश्चयानं ते काय राहतात? कमी राहतात. आणि गरीबाच्या लेकराला माहित आहे, आपला एवढं केल्याशिवाय आपल्या जीवनात काही नाही, पर्याय नाही. म्हणून ते साधनावर काय ठेवते? निश्चय ठेवते. निश्चयाशिवाय आपलं ध्येय पूर्ण होत नाही. म्हणून ते निश्चय जगद्गुरु तुकोबारांनी ठेवला. आणि जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं की सेवेशिवाय मोठं होता येत नाही. हो, सेवेशिवाय काय होता येत नाही? मोठं होता येत नाही. आणि सेवेनं मोठं होण्यासाठी महाराजांनी तो निश्चय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितला. निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे बाळा, निश्चयाचे विष्णूची महापूजा, हरी मोहेची विष्णूची महापूजा. तुका म्हणे देती फळ, तुका म्हणे देती फळ, विष्णूची महापूजा, हे विष्णूची महापूजा, महापूजा, महापूजा. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. मग निश्चय असेल ना, मग तो स्त्री असेल पुरुष असेल, 100%
कोणत्याही ठिकाणी बुडत नाही. बुडणे म्हणजे धोका होणे. बुडणे म्हणजे काय होणे? धोका होणे. आणि धोका झाल्यावर बरेच माणसं शहाणे होतात. काय होतात? धोका झाल्या होतात, धोक्याच्या अगोदर होत नाहीत. म्हणून ठेस लागावं म्हणतात आपल्या मराठवाड्यात. काय होतं? ठेस लागल्याशिवाय शहाणं होत नाही. म्हणून निश्चय पाहिजे. मला आवर्जून सांगावं वाटतंय, गोकुळातल्या गोपाळाला आणि गवळणीला काय होता? निश्चय होता. एका गवळणीनं सहज दूध ऐकता भागवतकाराचे वाक्य ऐकले की निश्चयानं आपल्याला बुडण्यातून वर निघता येते. त्याला निश्चय कशाचा होता? नामाचा होता. कशाचा होता? नामाचा. ज्या भागवतकारांनी सांगितलं तरली तरती हा भरवसा नामधारकाचा लेबल आहे. लेबल काय? लेबल आहे. आणि ठशालाच किंमत आहे. कशाला किंमत आहे? ठशाला किंमत आहे. पत्र कोण मानी वंदितील शिका, पत्र कोण मानी वंदितील शिका, गौरव सेवका त्याची मुळे गौरव सेवका त्याची मुळे त्याची मुळे गौरव सेवका त्याची मुळे गौरव सेवका त्याची मुळे. पण पत्र कोण मानी वंदितील शिका. का मला वाटले तुमच्या प्रमाणाहून मला आठवलं म्हणून पाठवितो. तात्यासाहेब वास्करांनी, कोणी? तात्यासाहेब वास्करांनी आदरणीय ज्ञानाची गंगा वंदनीय दुंडा महाराज देगलूरकरांनी मोठ्या महाराजाला विचारावं म्हण. आम्ही ऐकून येत. बाबा संघ होते. महाराजाला म्हणायचे म्हण, महाराज रात्रीचे 6 आणि संध्याकाळचे 6 हे नियम कसे होतात? महाराजांनी एकच नाव घ्यायचं. कसे होतात? मोतीराम महाराज पाठीमागहित बनून होतात. महाराजाला जर वंदनीय महाराज झाले असताल तर कोणामुळं? मोतीराम महाराजामुळं. म्हणून गुरुनिष्ठा. कोणती निष्ठा? गुरुनिष्ठा. निश्चय निष्ठा. फक्त आपलं निष्ठा निष्ठी असल्यामुळं आपलं अवघड आहे. आपण निष्ठा नाही, पण आपली काय आहे? निष्ठा निष्ठी आहे, म्हणून अवघड आहे. मी तुम्हाला गोकुळात नेलं होतं. गोकुळात तिने एवढंच ऐकलं होतं की नामामुळं काय होती? तरल्या जात आहे. तिने एकच नाम ऐकलं होतं, राधेशा 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 राधेशा. तो मंत्र तिने फक्त दूध दही तूप इतके वेळेस काय करायचा? सारखा म्हणायचा. म्हणता म्हणता तिचा निश्चय वाढला आणि तिला सांगितलं होतं तरल्या जातंय. काय होतंय? तरल्या जातंय. तिला माहित नव्हतं भवसिंधीतून तरल्या जातंय का यमुनेतून तरल्या जातंय. मग तिने रोज नावेतून जात होती. कशातून? नावेतून जात होती. तिनं त्या दिवशी नावेचा वापर नाही केला, पायाचा वापर केला. तिची काय बसली होती? निष्ठा बसली. आणि मग तिचा प्रवास चालू असताना एकच होतं, कामामध्ये काम. आई म्हणा राम राम.
तिथं कामच ते होतं. योगायोगानं 3 महिने तिनं तसं केलं. किती महिने? 3 महिने सारखं घरून निघाली. ती म्हणीने गेली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. ती एकच म्हणू लागली का राधे श्याम राधे श्याम. योगायोगानं ती पाण्यावर चलू लागली. देव तिच्या पायाखाली आपले हात देऊ लागले. काय पायाखाली हात देऊ लागले. तिचा दृढ विश्वास झाला तुम्ही कोण्याही पाण्यातून जा देव तुम्हाला बुडू देत. आणि कालांतराने जे गुरु भेटले कोणते? भागवत सांगणारे अंतरीचे धावे. गुरुवर्य काय काय तुमच्या वाणीत ताकद आहे, काय तुमच्या शब्दात ताकद आहे. मी तुमच्या एकाच वचनावर विश्वास ठेवला आणि मला त्याची काय आली? प्रचिती आली. प्रचिती आली. ते म्हणजे कोणत्या कोणत्या? तुम्ही नाही का म्हणलात जर सारखं राधेश्याम म्हणलं की तरल्या जाते. सारखं राधेश्याम म्हणलं की तरल्या जाते. म्हणून महाराज माझा एवढा फायदा झाला. जे रोज 10-5 रुपये याला जायला लागत होते का त्या 5 रुपयाला 90 दिवसानं भागायचं का गुणायचं? मला गणित कळत नाही म्हणून विचारलं. 5 रुपये दिवसाला तर 90 दिवसाचे किती? 450 रुपये उरले. तिने एक केलं गुरुवारी का हे तुमच्यामुळे उरलेत. मला वाटायला की तुम्हाला वस्त्र घ्यावावं. गुरुवारी म्हणले हरकत नाही. का हरकत नाही? कारण मी तुम्ही तुमचा माझ्यामुळे फायदा झाला ना, तुम्हाला द्यायचं आहे ना. आम्ही कव्वाच नाही म्हणत नाहीत. हो घेतो. काय काम आले आता हे कॅमेरा लावला नाही तर मी म्हणतो तुम्हाला आणि मला धरून आपलं काम शेणासारखं आहे. हो पडलं की घेऊनच उठत. कमीत कमी माती तरी हाताला लागली पाहिजे. विठाला विठा गुरुवर्य म्हणले मी येतो ना. मग चला म्हणले बाबा. बाबा माग गवळण पुढं आणि गवळण यमुनेमधून आणू लागली. गुरुवर्य म्हणले इथं रस्ता नाही, नेमकं जिथून नाव लागती साधन लागतंय तिथं जायचं. ही दुसरीकडंच न्याली. हिचा काही वेगळा भाव असेल. आपण माग माग जावं. कधी कधी नाही बोललेलं परवडतंय. हो मी मालकात जाग्यावर आल्यावर कवाच बोलत नाही. मला असे येतातच टायमिंग. एकदा त्या इब्राहिमपुरे हरिभक्तपरायण आदरणीय वंदनीय चैतन्य महाराजाच्या गावाजवळ आहे. एकादशीचा योग आला 6व्या दिवसाचा. ते कार्यकारी मंडळ आपल्या कवाच ओळखीचं नाही. ते माझ्या जवळ येऊन बसले. जवळ येऊन माझ्या तोंडाकडे बघू लागली. मी नाही का म्हणा हे बघू लागली. हो तसंच माझ्या तोंडाकडे बघू लागले. त्याला बोलायचंय कळना. मी म्हणलं आपण गप बसा. त्याने मला कीर्तन होसतो त्याला तेच समजिलं. म्हणजे महाराज आता विचारा वाटायले काय असा बदल का म्हणून झाला. मी म्हणलं मी हे ते आहेत. गुरुवर्य माग माग चाललो बोलणं गेले काय नाही. तिनं मंत्रानं आपला प्रवेश यमुनेत केला. भगवंतानं तिच्या पायाखाली हात दिला. दुसऱ्या पायाखाली हात दिला. गुरुवर्य माग चालू लागले. चलता चलता जे गुरुवर्य गेले भस्कन कमर इतके. ते म्हणले ए बाई अपमान करायने आली का पाहुणचार करायने आली? ते म्हणे गुरुवर्य तुमच्यामुळं मी शिकले. तुमच्यावर माझी निष्ठा होती. तुम्ही नेलं म्हणून मी आले आणि तुम्ही बुडता असं शक्यच नाही. आता गेलो ना म्हणले कमरेपर्यंत. पुढचा उतार कोणला कळालाय? तिने असं बोट दिलं. कुणी? गवळणीने बोट दिल्या दिल्या गुरुवर्याच्या पायाखाली भगवंताचे काय आले? आता आले. आणि मग गुरुवर्याला कळालं बाई काय तुही निष्ठा अशी आहे. आमची निष्ठा निष्ठीमुळे तसं झालं. विश्वासितो कारी स्वामी वारी सत्ता. विश्वासितो करी स्वामी वारी सत्ता. विश्वासितो करी स्वामी वारी सत्ता.
त्याची सकळा भोगिता होय त्याची सकळ भोगिता होय त्याची सकळ भोगिता होय त्याची हा विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता सकळा भोगिता होय त्याची सकळा भोगिता होय विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास निश्चयी पाहिजे. मला वाटायले संजय सरचा बी आणि राजेभाऊचा बी आपल्या मायबापावर तेवढाच काय असेल विश्वास असेल. नाहीतर आता तुम्ही आदरणीय सर्व आहेत. या विज्ञानात प्रगती केल्यावर बऱ्याच ठिकाणी मुलं आईवडिलाचं 13वं घालीन झालीत. मला वाटेल तुम्ही जास्त जातात पश्चिम महाराष्ट्रात. आम्ही गेलो नाही अजून. माझी इच्छा आहे. पण मला एकदा नेलं होतं या तारीख घेणाऱ्यानं. भजने इथूनच होते, वादक इथूनच होते. आम्ही रेल्वेनं जाऊ लागलो. इनेकरी होते, चोपदार होते. तिसरं एक माणूस घेतलं एक्स्ट्रा. आता मला राहावं ना, इनाकारण तिकीट चाललंय कोणाचं पुढच्याचं, पण मला राहावं ना. मी म्हणलं फलाने बळभाऊ हे काय घेतलं. ते म्हणजे महाराज आताच सांगत नाही, पुढे सांगत. मी म्हणलं सांगा ना काय आला. काय नाही हो म्हणले. का चोपदार पाठीमागं लागतात, इनेकरी इना घ्यायला लागतात, गायक गाला लागतात, वाजवायला वादक लागतात, कीर्तन करायला तुम्ही हेत. मग यायचं काम आहे. ते गुत्त घेतलंय म्हणले पुढचं आपण. मला वाटलं तुमच्या लक्षात आलं आता उघड करायची गरज. गुत्त घेतल्यावर गुत्तेदाराला सगळे कोयते संकट हो सांभाळले. मग त्याचा उपयोग एवढाच होता की त्याला त्या मुंबई सारख्या ठिकाणी पाणी प्यायला वेळ ना तर खौर कधी करतील ते. मग ते एक्स्ट्रा माणूस तेवढ्यासाठी घेतलं होतं. काय काय करण्यासाठी? खौर करण्यासाठी. मला वाटेल तुमच्या लक्षात आलं. 12वी पुण्यतिथी आईची आणि 7वी पुण्यतिथी वडिलाची. याला एकच म्हणता येईल कुळी कन्या पुत्र. याचा हरीख वाटे देवा. हा मला जास्त बोलता येईल न बोलता येईल. मला जेवढं पाठवलं तेवढं पाठवायचा प्रयत्न करतो. विठाला विठ्ठल. सोम सूर्य ग्रहणे येवोनी करीती पारवणे. माता पिता मरणे अंकित दिवस. हे लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठी देवाची कृपा लागती, संताची कृपा लागती, वंशाची कृपा लागती आणि मायबापाची कृपा लागती. हे लक्षात राहत नाही सहसा. आणि विज्ञानात प्रगती केल्यावर तर कदापि शक्य नाही. कारण शक्यतो जमीन इमान उड्डाण घेत आहे. मला वाटायला या दोन्ही बी जीवासाठी एवढंच म्हणता येईल हे जमिनीवर आहेत. कशामुळं? तर कारण यांना मायबापाचं पुण्य तेवढंच असेल आणि त्याला मायबापाचं पुण्य प्राप्त होण्यासाठी त्या मायबापाला संताचा आशीर्वाद असेल. संताचा आशीर्वाद असेल. ते कुठंतरी त्यांच्या सेवेत रुजू आहेत म्हणून झाला असेल. संताची हे पायी सर्व भावे दास तेची माझे हित करीती सकळ. का मग कुठं आहेत मला माहित नाही. आता माझं तर नवीन येणं आहे गुट्टे परिवारासोबत. कारण आपल्या परिसरामध्ये भगवान बाबापासून माधव बाबापर्यंत मोठ्या महाराजापर्यंत आम्ही तर नुसतं ऐकून आहेत. आम्हाला या गोष्टी अभाग्य म्हणायला हरकत नाही, बघाय नाही भेटल्या. पण मोठ्या महाराजासंग मोळवणला गेल्यावर महाराज पलंग टाकून बसायचे आणि महाराज म्हणले एकदा जाऊन ये म्हणले चुलंगना करते.
आम्हाला चुलंगन म्हणजे काय असणार आहे? चुलंगनच आहे. तिथं दिपल्या काय होणार? दिपल्या काय होणार? पेटणार, जळणार. पेटलेल्या जळणार. आता काही पेटणं त्याला आपण काय काय करावं? करावं लागेल? दिपल्या दिपल्या काही दिपल्या पेटच नाहीत का? त्याला धिपल्याची चूक नाही. त्याला धिपल्याची चूक नाही. पेटवायला साठी माधव बाबा सारखे संत लागत आहेत. पेटवायला. आता पेटवायला आमच्या सारखे म्हणल्या धिपल्याचं धुप्पनच व्हालंय. काय व्हालंय? धुप्पन व्हालंय. महाराज सांगून जाईन तुम्हाला, मला विशेषण माहित नाही. ज्यावेळेस अध्यक्ष होते गोपीनाथराव, बीजेपीचे अध्यक्ष होते, त्यावेळेस मोठ्या महाराजाला मॅग्नेटचा त्रास झालता. मायकामुळं बरं, मॅग्नेटचा त्रास झाला. परभणीच्या राजकारणी लोकांनं जे मध्ये नेलं. तेव्हा तुम्ही असताल बाबा. जे मध्ये नेल्यावर महाराज 3 दिवस फक्त फळावर होते. दूध दिलं होतं पण महाराज म्हणजे मी पुड्याचं दूध पित नाही. कारण महाराज प्लॅस्टिक मधलं काहीच घेत नव्हते. महाराजांना कधी फिल्टरच्या बॉटल मधलं पाणी पिलं नाही? पिलं. नदीचं पेलं असेल, गंगेचं पेलं असेल, विहिरीचं पेलं असेल, हापशीचं पेलं असेल, पण महाराजांना बॉटलमध्ये देह ठेवस्तोर पाणी पिलं नाही. 3 दिवस फक्त फळा होते. आपले निर्गुण महाराज होते. निर्गुण महाराज रोज चिंता करायचे, काय करावं? का मॅग्नेटचा त्रास दुसराच गेला कुणीकडं, अशक्तपणा येण्याची लक्षण आहेत. अचानक भेट झाली. कोणातरी पेशंटला भेटायला आले. साहेब, गोपीनाथराव साहेब भेटायला विचारलं, अरे तू कस काय इकडं? महाराजाला ऍडमिट केले. महाराजाला? हो. कधी? 3 दिवस झाले. अरे म्हणे मग येऊ नये का घराकडं? नाही म्हणले, अडचण आली. आणि निर्गुण म्हणजे शिकलेले लई नव्हते. हा. आणि पत्ते गीते तर कव्हा लक्षात, मुंबई सारख्या ठिकाणी काही शक्यत नाही. ते म्हणजे मला जमलं नाही. महाराजाला भेटायला गेले. महाराज रडू लागले एककडं, साहेब रडू लागली एककडं. महाराज म्हणले, आता मजेपाशी आला, तुम्हाला काय काळजी आहे? काय नाही काळजी, काय नाही म्हणजे काळजी, पण तुम्ही आलात आधार वाटला आम्हाला. भेटले, निघून गेले. विचारलं निर्गुण, महाराजाच्या जेवणाची काय सोय? त्याच्यानं तळमळ चोळू लागली. तुम्हाला त्याच्यामुळंच माधव बाबांना, भगवान बाबांना पाठीला असेल. मोठे महाराज उपाशी राहिलेत आणि तुमची भेट झाली असेल. 3 दिवस झालं म्हणजे फळावच आहेत. स्वतः पुढचे 7 दिवस साहेबांना डबा आणाव आणि मोठ्या महाराजाला खाऊ घालाव. डबा आणाव, 3 टाइम खाऊ घालाव. महाराजांना डब्बा शेवटी खाल्ल्या म्हणजे निर्गुण, आपण ज्याचं खाल्ल्यावर ते फेडायचा प्रयत्न करतो. कशानं? भजनानं. आपण साहेबाला काय द्यावं म्हणजे, आपण साहेबाला काय द्यावं? तेव्हा ताई आल्या होत्या भेटायला. ताई आल्यावर सहज साहेब म्हणून गेले, महाराज ह्या मजा आहेत, आम्हाला मुलगा नाही. महाराज म्हणजे, जा, तुमचा हेच मुलगा तुमचं नाव मोठं करील. हे उद्गार आहेत मोठ्या महाराजाचे. मोठ्या महाराजाचे का? मोठेपणा म्हणून करीना, कुठंतरी साधू संताचा ओलावा असल्याशिवाय माणूस जगमान्य होत नाही. उद्धवा तुझे आचरण, शुद्ध वाचे ते आचरण. उद्धवा तुझे आचरण, तुझे आचरण. तोची जगाशी उपदेश जाण, तोची जगाशी उपदेश जाण. भक्ती वैराग्य ज्ञान, भक्ती वैराग्य ज्ञान. सर्वता जाण सांडू नको. हो का? संताचा ओलावा असल्याशिवाय माणसाची निष्ठा बसत, विश्वास बसत नाही. आपण निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. मग ते फळ कर तेवढेच. एक गोष्ट अवघड आहे सध्याच्या काळात, खोटं बोलणं. खोटं बोलणं अवघड आहे. प्रत्येकाच्या खिशात खरं बोलायचं मशीन आलंय. जास्तीत जास्त माफ करा, याच्यावर जर खरं कोण बोलत असेल, भजनीयन महाराज.
या हे एवढे हसले म्हणजे यायचा आपल्यावर तेवढाच विश्वास का. आजच प्रकरण तुम्हाला किती आम्ही म्हणू द्या नाही झटका देत नाही झटका देत, पण तुमचा विश्वास बस नाही नाही म्हणले दस्ता पुरं करायचं काय खरं का. महाराजांनी तेच अभंगाच्या तिसऱ्या चरणावर सत्य बोले मुखे, सत्य बोले सत्य बोले सत्य बोले सत्य बोले मुखे, दुःखवे आणि काच्या दुःखे, दुःखवे आणि काच्या दुःखे, हीच विष्णूची महापूजा, हेच विष्णूची महापूजा. दुःखवे आणि काचा दुःखे, दुःखवे आणि काचा दुःखे, विष्णूची महापूजा, हीच विष्णूची सत्य बोले मुखे, दुःखवे अनेकाच्या दुःखे. माणूस दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाहीत, सुखी होतात. जुना दृष्टांत आहे, जुना दृष्टांत आहे. सगळं नाही सांगत पण डोळ्यापुढे आणून देतो. बरेच माणसं झोपडं पेटल्यावर विजितात का बिडी पेटून घेतात. बिडी पेटून घेतात का दुसऱ्याच्या दुःखात कमीत कमी सामील नाही होता आलं तर नका हो. सामील नाही होता आलं तर नका हो, पण तिथं कमीत कमी पेट्रोल तरी टाकू नका. आणि जास्त दुसऱ्यानं कोण टाकू का न टाकू, मला वाटले माळकऱ्यानं एवढा नियम पाळावा. माळकऱ्यानं, कारण भेव जर असेल तर आपल्यापासूनच आहे. हो, सदस्यापासून सरपंच आला आणि महाराजाला विठाला विठाला महाराज म्हणले विश्वास असल्यावर स्वामीवर सत्ता होती, पण खोटं बोलायचं जमत नाही. मोठ्या महाराजांना माळ घातली. गडगंज श्रीमंताची व्यक्ती आहे परभणी तालुक्यात. ते म्हणले महाराज मला जप सांगू नका, नामाचा जप सांगायचा नाही आणि मला वारी सांगायची नाही. महाराज म्हणजे मग सांगू काय, काय बी सांगा बाबा. म्हणजे दोन गोष्टी सांगू नका, नाम घ्यायला सांगू नका आणि वारी सांगू नका. महाराज म्हणजे मग एक प्रयत्न करा मरस्तोर, काय खोटं बोलायचं नाही. काय करायचं नाही, खोटं बोलायचं नाही. जमीन एवढी होती की 100 एकराची धनी होती. मधल्या काळात ते जमीन जास्त झाल्यावर कायदा आला होता शिलिंगचा. हो, आणि जमीन होती परभणीच्या रोडची, गंगाखेड रोडची. त्यावेळेस काय वाटलं नाही ती जमीन शिलिंग मध्ये गेल्या, पण जेव्हा तिची 3 कोटीनं 4 कोटीनं भाव झाले तेव्हा पोरं बदलली. ते नाही बदलले पण पोरं बदलले. पोरं म्हणले बाबा काय ते आपल्या घ्यायची, सगळं आपल्या नावावर आहे, सगळं आहे, सगळं आहे, काहीच अडचण नाही. फक्त कोर्टात एकदा म्हणा की मिया दिली. काय दिली, मिया दिली आणि मई हे. ते म्हणले सगळं खरं आहे, हे तुमचंही खरं आहे, पण मी मोठ्या महाराजाला म्हणलो होतो की मी जीवनात खोटं बोलत नाही, याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. आता मी मेलो तरी बी ती जमीन नाही भेटली तरी नाही भेटली, पण मी आत्ता खोटं बोलणार नाही. आणि तशी जर मह्याव पाळी आली तर बोलल्याशिवाय राहणार नाही. एवढाही विश्वास नाही मी खोटं बोलत का, कारण त्याला ताकद लागते.
काय लागती ताकद. ताकद लागते. कोणा येर गबाळ्याचे काम नाही. काम नाही, त्याला ताकद लागते. एकदा वचन घेतलं ना, वचन न मोडी बोलिले ते. हा, तेवढी ताकद लागते. त्यानं मरस्तोर तेवढं केलं नाही. आपण पावला पावलाला खोटं बोलायलो. जे पावला पावला खोटं बोलायले त्याला दुसऱ्याच्या अंतकरणातलं दुःख होऊन तळमळ बी होईन ना. आपण म्हणतो जीवा लागली व्यथा म्हणतो आपण, पण नाही आपल्याला. महाराज म्हणजे खोटं बोलू नका. नाही खोटं बोललात ना, देव देव खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरिराम, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरिराम. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी राम, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. पण ते पुर्या धनश्री मुळे लागलं नाही. क्या बात है, वाह वाह. विठाला विठाला मला राग येत आहे बरं. मला नाही राग येत नाहीत. राग येतो म्हणूनच म्हणलं. राग येत आहे म्हणूनच म्हणलं सांभाळून घ्या. नाही नाही, तुमच्या लक्षात आलं नाही. मला सगळे गाऊ लागल्यावर राग येतो. राग येतो. राग राग. विठाला विठाला खोटं बोलू नये, खरं बोलावं. आणि काही काही माणसानं जीवनात तेच सांभाळलं. जर वैकुंठाला सगळे भावंड नेले असतात युधिष्ठिरानं, तर खरं बोलण्यावरच नेले. खरं खरं बोलण्यावरच नेले. म्हणून महाराज म्हणले सत्य बोले मुखे दुःख वे अनेकाच्या दुःखे. मग दुसरा देवदेवच नाही, व तोच देवदेव आहे. तोच देवदेव आहे, दुसरा काय देवदेव आहे. आता एक कॅमेरा आहे म्हणून सांगता येईन झालंय, नाही तर सांगितलं असत. हळू सांगा. नाही ते हळू सांगितलं तरी ते कॅच करत, जोऱ्याने सांगितलं तरी कॅच करते. ती लयच अवघड आहे. आणि आजची तारीख जे सुटली त्याच्यामुळे ह्या मीडियामुळे सुटली. काय साईड इफेक्ट कुणी कोण कोण्या ना कोण्या गोष्टीला आहेच. आता हे सरचं असल्यामुळे तुम्हाला नाही म्हणलं नाही, नाही तर शक्यतो मी असल्या भानगडीतच पडत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, कोणी लाईत बी नाही आपल्या दिसाय बी चांगला नाही ना असाय बी चांगला नाही. का हाल मरायला का माणसं माळ करायला कोण्या उद्देशानं बोलतील काय सांगता येत नाही. एक माणूस आपल्या गळ्यातल्या 2 माळी बघितल्या. म्हणलं महाराज 2 माळी कामून घातल्या. म्हणलं काय बा मोठ्या महाराजानं घातल्या ते आपल्याला माहित नाही. नाही नाही म्हणलं तुम्हाला सांगावंच लागतंय. मग मी आहे तसं होटातूनच उत्तर दिलं. म्हणलं एक खरं बोलायची, दुसरी खोटं बोलायची. का त्याला सांगून का उपयोग आहे का. महाराज म्हणले जीवनात खरं बोलावं आणि दुसऱ्याच्या दुःखात सामील व्हावं. साधू संत एवढे सामील झाले, ज्ञानोबरायला बहुजन समाजाचं दुःख कळालं. बहुजन समाजाचं दुःख कळाल्यामुळं आज आम्ही बहुजन समाज या स्पिटावर आलो असतो तर ज्ञानोबरायामुळं आलो. नाही तर आपल्याला ही गोष्ट कदापि झाली नसती. हे भजनी श्रीहरी कृपा केली
भजनी श्री हरीच्या लाविले भजनी श्री हरीच्या लाविले भजनी श्री हरीच्या कृपाया केली संतजनी लाविले भजनी श्रीहरीच्या, नाही तर आपल्याला हे मिळालं नसतं. म्हणून आपला कळवळाला येतो हिताचा कळवळा. म्हणून महाराज म्हणले बुवा खरं बोला, दुसऱ्याविषयी आपला कळवळा ठेवा. महाराज यांनी काय होतंय, देवदेव होतंय. काय होतंय, देवदेव होतंय. बाकी देवदेव करा का न करा, विष्णूच्या पूजेचे प्रकार अनेक आहेत, पण महाराजांना द्रौपदामध्ये प्रकार सांगितला. बोला. विष्णूची महापूजा अनुभव म्हणा अनुभव म्हणा. का महाराजांना विचारलं काय अनुभव आहे, महाराज म्हणे तुका म्हणे चाकोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. ते या जगात तसे ते या जगात अंगा ते या जगा देत सो काहीला बघ्या अनुभव आहे. बघ्या काहीला भाव अनुभव आहे आणि काही न करून अनुभव आहे. बघ्या अनुभव माणसं नुसतं काय काय माणसं आपल्या क्षेत्रात सुद्धा कोणताच विषय येत नाही पण कपडे घालतात का बघून. चांगला अनुभव बरं तो, चांगला अनुभव. काय काही शिक्षण क्षेत्रातले माणसं सुशिक्षित असतात पण अनुभव कमी असते आणि ते अनुभव कमी असणारे माणसं अनुभवी माणसाला शिकवाय बघतात. BSc केलेला मुलगा BSc करून आल्यावर डिग्री करून आल्यावर वडिलाला सांगू लागला तुम्ही आतापर्यंत शेती केली पण माती केली. वडील म्हणले वागा शेतीला 2-3 गोष्टी लागतात, पाणी लागत आहे आणि पैसा लागत आहे. नाही म्हणला कर्ज काढून का होईना बरं तुम्ही केली असती आतापर्यंत आपला अशी वेळ आली नसती. ते म्हणले काय हरकत नाही आता तू कर मी बघतो. चल म्हणे तुला शेती दाखवतो. वडिलांनी नेलं, वडिलांना लावलेलं जे रोपट होतं ते मला ह्याच्यानं तुमची माती झाली म्हणला. का वांग्याला कुठं आलू लागतात का त्याला हेही माहित नाही वांगे वरी असतात का आलू खाली असतात. अनुभवा वाचोनी सोंग संपादने
अनुभवा वाचोनी सोंग संपादने अनुभवा वाचोनी सोंग संपादने नोहे हे करणी सोहिताची नोहे हे करणी करणी सोहिताची अनुभवा वाचोनी सोंग संपादनी अनुभव बघून नाही जमत अनुभवच घ्यावा शब्दाचे गौरव कामान कामान शब्दाचे गौरव कामान शब्दाचे गौरव कामान गौरव कामानय तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव पाहिजे अनुभव तुका म्हणे पाहिजे अनुभव म्हणे ते पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव कोण सांगायले हे पंढरी महाराज सांगायले पांडुरंग सांगायले पांडुरंग अनुभव आले आपण काय बाकीच्या बोला काय बोला तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव पाहिजे अनुभव शब्दाचा गौरव कामा नाही. कामा नाही मोठेपणा होईल एक मुक्काम एक साईडला बैल होता एका साईडला यायच्या मानावर जू होत आणि त्या गाडीत बैलगाडीची बैलगाडीची यात्रा होती पायी हा, पायी पायी खरी गोष्ट 12 कोस आणि त्या गाडीत 12 कोस 12 कोस सगळ्या वारकऱ्याच्या पडश्या पडश्या होत्या हो. आणि गाडी हाणायला मारुतराव महाराज होते महाराज मोठे महाराज होते महाराज अनुभव नाही तर काय होईल हो हे माणसं दगडा वापले तरी काय होणार नाही खरे का कारण अनुभव तसा आहे तो का हा आता आम्हाला तुम्ही फक्त 12 पावलं मानव जू द्या किती 12 पावलं गाडीत बसलेल्या माणसाला कसं शक्य आहे नाही निस्त चलनत कार्तिकी वारला हो कॅमेरा आहे म्हणून म्हणता येणार उद्या याच्यावर पाणी अडचण का अनुभव पाहिजे म्हणून महाराज म्हणले हीच विष्णूची महापूजा महापूजा अनुभव नाही तुझ्या मग महाराजाला विचारलं महाराज ह्या अनुभवानं काय होतंय ज्ञानेश्वर महाराज म्हणले अनुभवानं सेवा आपल्या पदरात पडते जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा ओळगोनिया विठाला तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा दैवा पार नाही तरी माझ्या दैवा तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा
आणि मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मग राजीव सर असतील, संजय सर असतील, यांनी कितीही पुण्यतिथ्या करू द्या, कारण त्या दुसऱ्याच्या नाहीत, कोणाच्या आहेत? आईवडिलाच्या आहेत. आईवडिलांना आपल्यासाठी काय केलंय हे आपण कदापि शब्दानं वर्णन करू शकत नाही. हा आता करीनच त्याचा नाईलाज आहे. पण महाराज म्हणजे देव मान्य व्हायचा असेल तर अगोदर विश्व मान्य व्हा, म्हणजे जगमान्य व्हा. जगमान्य झाला तरच देव मान्य होता येते. आणि जगमान्य होण्यासाठी फक्त सेवा, दुसरा पर्याय नाही. का परमार्थाचा विषय द्या सोडून. थोडे सुशिक्षित समाज असल्यामुळं, सुशिक्षित वर्ग जास्त असल्यामुळं मला तुम्हाला विचारायचंय, इथं शिक्षक कोणी आहेत का? आहेत की सर? एक आहे तिथं, दिसले नाहीत. सर तुमच्या ऑर्डरवर काय होतं? नाही, ऑर्डरवर तुम्हाला शिक्षक पदाची जी ऑर्डर दिली का स्वतःचं नाव होतं, पण तुम्ही सेवाधारी म्हणून होते का मालक म्हणून होते? हो. तुम्ही यांनाच नाही विचारा, शिक्षकापासून शिपायापासून सेवाधारी कलेक्टरला विचारा, तुम्ही जिल्ह्याचे मालक आहेत का सेवक आहेत? जेवढ्या लोकांना सेवा केली तेच लोक काय झाले? मोठे झाले. आता सेवेत फरक आहे, त्याला आता नाईलाज आहे. लय सुज्ञ श्रोते, सेवेत फरक आहे, त्यात काय बदल आहे. पण दोन माणसं दोन गोष्टीनं मोठे झालेत. मला सुज्ञ श्रोते विचारायचे, खरं सांगा, दोन सुभट आहेत, एक ज्ञानाचे सुभट आणि दुसरे भक्तीचे सुभट. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा, काय 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 भक्तीच्या त्या वाटा. बजता बाव्या सुभटारा, बजता बाव्या सुभटार, भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मजदा बाव्या सुभटा, मजदा बाव्या सुभटारा, काय वाटा, काय भक्तीच्या त्या 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 वाटा. ऐकत राहावं वाटले पण नाही. सुभट दोन आहेत, एक ज्ञानाचे आणि दुसरे भक्तीचे. मला तुम्हाला विचारायचंय, ज्ञानाचे सुभट मोठे का भक्तीचे सुभट मोठे? भक्तीची काय होतंय, दिसतंय सोपं पण असतंय अवघड. हो सर आहेत म्हणून सांगून जातो. आमच्या पालम तालुक्यात घटना घडली होती, मला विशेषण नाही सांगता यायचं बाबा. त्यावेळेस गोदावरीचे पुलं नव्हती. गोदावरीच्या परिसरातले 4-5 हजार लोक पाण्याखाली गेले होते. किती? 4-5 हजार लोक गेले. मग आता त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर आले. आता लोकलचे माहिती असणारे 3 माणसं आहेत, जास्त करून ग्रामसेवक नंतर शिक्षक, त्याच्यानंतर तलाठी, तहसीलदार आणि कलेक्टर. आता त्या हेलिकॉप्टर मध्ये माणसं बसतात 3. किती? 3. तहसीलदार बसले, कलेक्टर बसले आणि तलाठी बसले. राहिले कोण कोण? ग्रामसेवक, शिक्षक.
आता शिक्षक जास्त होते मग ते म्हणले एक काम करा, तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी फक्त गोदावरी पुरतं तुम्ही हेलिकॉप्टरच्या खाली दोरीनं लटका. काय करा, नाही इलाज आहे. मधी नाही बसता आलं तर काय झालं, दोरीनं जरी लटकला तर तिथपर्यंत चला. योगानं गोदावरी तुडुंब भरली आणि त्या हेलिकॉप्टर चालणाऱ्या ड्रायव्हरनं सांगितलं, मला माहित नाही त्याला काय, मी ड्रायव्हर म्हणालो, यानं सांगितलं गड्या माणसाचं वजन जास्त झालंय. काय झालंय, माणसाचं वजन जास्त झालंय. जर आपले सगळे वाचवायचे असले तर 1-2 कमी करावं लागतात. आता मला विचारायचं सर, तुम्हाला नेमकं कलेक्टर कोणाला ऑर्डर देतील? शिक्षकाला. आता कलेक्टर देणार ते चौघाला बी देणार ना, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि शिक्षक सगळ्यात हुशार व्यक्ती. शिक्षक म्हणले तुम्ही कोणीच उतरू नका, मी एकटा मेलो तो मेलो का, कारण अजून बरेच लोक डीएड करून आहेत. मी मेलो तो मेलो, पण तुम्ही वाचायला काळाची गरज आहे. महाराज तुमच्या वरी जे होते का त्यानं टाळ्या वाजिल्या का, गुरुजी चालेत म्हणले आपलं काम चांगलं व्हालंय, तुम्हाला नाही कळाल त्याला मी काय करू. यायच्या वरी जे लटकले होते त्यांनी टाळ्या वाजल्यावर हे सुटले का, ते सुटले. विठाला विठाला माणसाला सेवेनं मोठं होता येते. अर्जुन मोठे झाले आणि अर्जुनाला अहंकार येऊ लागला. या युद्धात धनुर्धर जर कोण असेल तर मी आहे, आणि या कौरवाच्या पूर्ण लोकाला संपील तर मी आहे. मागून भगवान सांगू लागले, अर्जुना गर्व कामाचं नाही, नवल अहंकाराची विशेष न लगे, सज्ञानाचे झोंबे कंठी संकटे नाचे. भगवान म्हणाले, अर्जुना तू ज्ञानाचा सुबट आहेस, पण लक्षात ठेव रथ फसवायचा आहे का फसल्याला रथ काढायचा आहे. ध्वजे स्तंभावरी का म्हणून तुकोबर आहे म्हणले, मज दावाया सुबटा. तुकोबर आहे, कोणला वाट विचारायला तयार आहेत काय. म्हणून महाराज म्हणाले हे सेवेनं मोठे झालेत, तशी सेवा प्रत्येकाला घडावी. सेवे सेवक भाव जाणे तो मारुती सीता. स्वामी सीतापती संतोषला. महाराज त्यानं संतोषावं आणि त्यानं म्हणावं, नाही माझी गाठी काही नाही माझी गाठी, नाही माझे गाठी, काही काही नाही माझे गाठी. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी, नाही देवा नाही माझे गाठ काही. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी, काही नाही माझे गाठी, काही तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझी गाठी. दृष्टांत सांगत नाही, ज्यावेळेस अयोध्यामध्ये प्रत्येकाला सन्मान करायचा होता, प्रभू म्हणले तुम्हाला काय देऊ, काय द्यावे त्याशी हवे उत्तर आई. देवानं असं म्हणावं एकमेव, याचं कारण आहे सेवा. त्या अभंगाच्या पहिल्या स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती राम. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती.
पितृवचन पितृवचन सेवापती सेवापती हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा पितृवचन पितृवचन सेवापती इति विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. मग काय भक्ती केली होती आणि कोणतं साधन वापरलं होतं? महाराज म्हणजे दुसरं कोणतंच नव्हतं. विठोबा रखुमाई महाराज म्हणले मोठं व्हायचं असेल तर सेवाधारी व्हा. म्हणून सेवेतले 4 प्रकार आहेत कर्मातले. काम्य कर्म, प्रायचित्त कर्म, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म. आता हे जे कर्म आहे ते नैमित्तिक आहे आणि या नैमित्तिक कर्माला माणसानं विसरू नये आणि ते काम दोन्ही भावंड करायचे. या भावंडाला मोठ्या महाराजाच्या वतीनं मोतीराम महाराजाच्या वतीनं आरोग्य आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. आपण इथं सर्वजण विसर भोळे श्रोते आहेत, भजनी आहेत, महाराज आहेत. लक्ष राहत नाही आपला का? आपली धाव पुढे आहे. आपली धाव काय पुढे आहे, पण पाठीमागं लक्ष ठेवणारे मोठे असतात. आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. मी तुम्हाला एक शब्द बोलून गेलो होतो. जो जग मान्य आहे तो देव मान्य या गोष्टीमुळे होतो. तयाचा हरीख वाटे देवा. देवाला कोणाचा हरीख मोठेपणा वाटत नाही. मग त्याला तुकोबरायला लागतील, त्याला ज्ञानोबरायला लागतील, त्याला निलोबरायला लागतील, त्याला मोतीराम महाराज लागतील, त्यांना माधव बाबा लागतील, भगवान बाबा लागतील, मोठे महाराज लागतील. आपण त्या वंश परंपरेतले. यदा कदाचित आम्हाला जर गर्व येत असेल की आम्ही मारुतराव महाराजाचे नातू आहेत, असतो न रक्तानं. आम्ही मारुतराव महाराजाचे रक्तानं नातू असतो, पण बरेच जण नात्यानं नातू आहेत. कोणी माळीच्या नात्यानं असेल, कोणी सेवेच्या नात्याला असेल. एक नातं सांगता येणार नाही. तुम्ही उखळकर आहेत, पण तुम्ही तुमच्या रक्ताच्या नात्यानं असतील. आपल्या परंपरेत जेवढे अनुयायी आहेत ते तुमचे नातू म्हणा, लेक म्हणा, ते सेवेनं मोठे झालेत. म्हणून महाराज म्हणाले आपण एकच करा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. या अभंगात पहिल्या चरणात 3 दृष्टांत दिलेत. मी एक सांगितलाय, 2 पुढच्या वर्षी सांगतो. तुम्हाला सर मला काय बोलणार आता? मला एकच म्हणता येईल तर तुका म्हणे होता ठेवा कोणत्याही भावा म्हणा, काय घेणं हे कुठलं तरी असेल की मला एक गोष्ट आवर्जून बोला वाटायली. सर मी या सेवेला तुमच्या आलो, मला आज स्वाभिमान वाटायला लागला की मोठ्या महाराजाच्या वंशात जन्माला आलो, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. या सेवेला या गुट्टे परिवारानं मला सामावून घेतल्याबद्दल एकच बोलल, वैशी तो मुझमे कोई बात नाही.
वैशी तो मुझमे कोई बात नाही, ये कृपा है मारुती महाराज की म्हणून सेवे लागी सेवक झालो. हो, या मातृपितृची तुम्ही सेवा करत आहात. आत्मविश्वासानं म्हणता येईल की तुम्हाला कुठं जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. म्हणून सर तुम्हा दोघाही भावंडाला पुनश्च एकदा प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवनात या सेवेचा फायदा व्हावा अशी अपेक्षा करतो. इथंच थांबतो. येडे वाकुडे हे लेकुराचे बोल करीती नवल माय बापे. येडे वाकुडे बोलिलो उत्तरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही शुद्ध. महाराजांचा आवाज ऐकून होतो. बऱ्याच चाली ऐकल्या. मला ऐकायची आवड आहे, कळत नाही पण ऐकायची आवड आहे. म्हणून महाराजांना माहित आहे, आबालाही माहित आहे. आबाची ना आमची भेट कान्हेगावामध्ये झाली होती. तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे तेव्हापासून बऱ्याच या गुणीजनाच्या भेटी आता व्हायला लागल्या. पण मला वाटायला आता आपली ओळख झाली. येती जाती झाली. ओळख झाल्यावर पुन्हा पुढचा कार्यक्रम असते साखरपुड्याचा. अगोदर वधूवर मेळावाच होतो ना. हो, आता लग्नाचा विषय पुन्हा होईल. फक्त एकच म्हणू देवा, लवकर आ भेट करून दे. ज्या आवाजासाठी आतुरता होती बऱ्याच दिवसापासून ऐकतो मी. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच. आता कोणाचं कीर्तन म्हणून सांगू तुम्ही, कोणाच्याही कीर्तनात होतात, फक्त मह्या नव्हतं. खरंय खरंय खरंय. मी आल्या म्हणलं पहिला योग आहे ते म्हणे हो. आणि ते मलाच म्हणजे सांभाळून घ्या. मिळालं बास. पण आनंद वाटला. श्रोत्याला आनंद वाटला का नाही कोणाला ठाऊक. आता तरी माझ्याकडे बघून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. इथंच थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल.